जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्यावेळी पण आपण युट्यूबवरती नवीन चॅनल काढतो त्यावेळी आपल्याला युट्यूबबद्दल अजिबात नॉलेज नसतं आणि यामध्येच बरेचसे अशा कमेंट पण मला येत आहेत की युट्यूबवरती जे आपण व्हिडिओज अपलोड करत असतो ते व्हिडिओ शेअर करणं कितपत योग्य आहे आणि ते आपण व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्राम, फेसबुकवरती जर शेअर केले तर त्यामुळे आपल्या चॅनलवरती काय परिणाम होऊ शकतो की किंवा चॅनलवरती काय बॅड इम्पॅक्ट पडू शकतो का। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्याच टॉपिकवरती बनवलेला आहे। माझ्या दृष्टिकोनातून नवीन यूट्यूबरने तर यूट्यूबचे व्हिडिओ शेअर करणं चुकीचं आहे, पण मित्रांनो त्यातून पण आपल्याला काही फायदा होऊ शकतो का हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं का आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ज्यावेळी आपण आपला यूट्यूब चॅनल ओपन करतो आणि त्यावरती व्हिडिओज अपलोड करतो, आपल्या पहिल्या व्हिडिओला मात्र सगळ्यात चांगले व्ह्यूज असतात। तुम्ही कधीही बारकाव्याने जर बघितलं असेल, ज्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनल काढलेला असतो तर त्या पहिल्या व्हिडिओला आपल्याला जास्त का व्ह्यूज येतात, कारण पहिला व्हिडिओ ज्यावेळी आपण जो आहे तो बनवलेला असतो तर तो पहिला व्हिडिओ मित्रांनो आपण पूर्ण एनर्जीने व्हिडिओ बनवलेला असतो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला आपण प्रमोट पण तितक्या चांगल्या पद्धतीने केलेला असतो। म्हणजे काय, आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना तो व्हिडिओ पाठवलेला असतो, लिंक शेअर केलेली असते। मग ते व्हॉट्सअप असो, इंस्टाग्राम, फेसबुक, कुठल्याही सोशल मीडिया थ्रू आपण आपल्या मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक मात्र आठवणीने पाठवतो। आणि मित्रांनो, आपले मित्र, नातेवाईक पण काय करतात, आपल्या या मित्राने किंवा आपल्या नातेवाईकातल्या या मुलाने जो आहे तो यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि त्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघण्यासाठी, मग चांगल्यापणाने असो किंवा वाईटपणाने असो, तो व्हिडिओ बघण्यासाठी का होईना तो व्हिडिओ पूर्ण बघतात। आणि मित्रांनो, पहिला व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाठवल्यानंतर पूर्ण बघितल्यामुळे त्या व्हिडिओला व्ह्यूज पण चांगले येतात। यूट्यूब त्या व्हिडिओला बूस्ट पण चांगल्या प्रकारे करतं, कारण तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ असतो, सोबतच त्यावरती एक्सटर्नल व्ह्यूज जास्त आलेले असतात, म्हणजे अदर सोशल मीडियावरून व्ह्यूज जास्त आलेले असतात आणि त्यावरती वॉच टाइम पण चांगला आलेला असतं। आणि मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही पूर्ण जीव ओतून व्हिडिओ बनवलेला असतो, त्यामुळे त्याला व्ह्यूज चांगले येतात। आणि ज्यावेळी तुम्ही दुसरा व्हिडिओ बनवता त्यावेळी त्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही। त्याचं कारण काय असतं मित्रांनो, पहिला व्हिडिओ तुम्ही शेअर केलेला असतो आणि परत तुम्ही दुसरा व्हिडिओ शेअर केला तर समजा पहिला व्हिडिओ तुम्ही 100 लोकांना शेअर केलेला असेल आणि दुसरा व्हिडिओ पण 100 लोकांना शेअर केला, तर पहिला व्हिडिओ जर 100 लोकांनी बघितला असेल तर दुसरा व्हिडिओ 100 लोक नाहीत बघत, कारण 50% लोक, 60% लोक काय विचार करणार, काय याचं रोज रोज तेच बघायचं, काल तरी याने व्हिडिओ पाठवला होता, आज आणि परत व्हिडिओ पाठवला, हा रोजच मला व्हिडिओ पाठवत राहणार। तुम्ही व्हिडिओ पाठवत राहणार त्यांना आणि ते बघणार नाहीत। मित्रांनो, इथंच तुम्ही फसता। नवीन यूट्यूबर्सने कधीही मित्रांनो अशा लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा नसतो, जो लिंक शेअर केल्यानंतर जो लोक पुढचा जो बघणार आहे त्याला जर इंटरेस्टच नसेल तर अशा लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओ अजिबात शेअर करायचं नाही। आणि जे पण मित्रांनो 40% लोक तुमचा लिंक पाठवल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघतात ते कधीही तुमचा पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि त्यामुळे तुमचं ऑडियन्स रिटेन्शन पण खराब होतं। आता ऑडियन्स रिटेन्शन म्हणजे काय आपण थोडक्यात समजूया। समजा तुमचा व्हिडिओ 10 मिनिटाचा आहे आणि त्यातील समजा 100 लोकांनी तो व्हिडिओ 10 मिनिटाचा व्हिडिओ 2च मिनिटे बघितला तर तुमच्या व्हिडिओचं ऑडियन्स रिटेन्शन मित्रांनो 2 मिनिटेच ऑडियन्स रिटेन्शन येतं, जे की तुम्हाला कमीत कमी 4-5 मिनिटे ॲव्हरेज वॉच ड्युरेशन यायला पाहिजे होतं। तिथे 1-2 मिनिटावरतीच व्हिडिओ थांबल्यामुळे यूट्यूब पुढे तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन पाठवत नाही। सो मित्रांनो, तुम्ही जर नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला असेल तर मी तुम्हाला हे अजिबात म्हणणार नाही की तुम्ही व्हिडिओला शेअर करू नका। व्हिडिओला शेअर करणं पण गरजेचं आहे मित्रांनो, पण शेअर अशा लोकांपर्यंत करा ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे। मी हे नाही म्हणत की तुम्ही 100, 200, 500 लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, 4च लोकांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, पण त्या 4 लोकांनी तुमचा व्हिडिओ कंप्लीट बघायला पाहिजे। जर यूट्यूबचा अल्गोरिदम असा आहे की तुम्ही 4 लोकांना व्हिडिओ पाठवला, त्या 4 लोकांनी व्हिडिओ बघितला, 10 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण 10 मिनिटे जर बघितला मित्रांनो, तुमच्या 4 व्ह्यूजचं जे आहे ते ॲव्हरेज वॉच ड्युरेशन 10 मिनिटांनी पकडलं तर 40 मिनिटे वॉच ड्युरेशन येणार आहे। आणि 40 मिनिटे जर तुमचं वॉच ड्युरेशन आलं मित्रांनो, चौघांनीच व्हिडिओ बघितला पण 40 मिनिटे जे वॉच टाइम आहे ते कंप्लीट झालं, तर मित्रांनो यूट्यूबला आणखीन तुमच्या व्हिडिओला बूस्ट करण्याशिवाय पर्याय नसतो। तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन यूट्यूब ॲटोमॅटिक लोकांसमोर पाठवत जातो। आणि मित्रांनो, त्यामुळेच जे आहे ते यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करताना, यूट्यूबचा व्हिडिओ शेअर करताना, आता हे नाही म्हणत मी शेअर करणं चुकीचं आहे, शेअर करू शकता, कारण यूट्यूबने शेअर बटन त्यासाठीच दिलेलं आहे की आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्म सोडून बाकीच्या सोशल मीडियावरून पण आपल्या यूट्यूबवरती, आपल्या या प्लॅटफॉर्मवरती अदर सोशल मीडियाची लोक पण आली पाहिजेत, त्यासाठीच तर शेअर बटन दिलेलं आहे। तर मित्रांनो, त्या जर तुम्ही 4 लोकांना व्हिडिओ पाठवले, त्यांनी तुमच्या व्हिडिओवरती लाईक केले, कमेंट केली आणि व्हिडिओ कंप्लीट बघितला, तर मित्रांनो निश्चितच तुमच्या व्हिडिओचं जे आहे ते अल्गोरिदममध्ये बूस्ट वाढतो आणि अल्गोरिदम ॲटोमॅटिक तुमच्या व्हिडिओला जो आहे तो प्रमोट करतो स्वतःहून। त्यामुळे 40-50 लोकांना व्हिडिओ न पाठवता 4, 5, 10 लोकांनाच व्हिडिओ पाठवा,
पण अशा लोकांना पाठवा की जे तुमचा व्हिडिओ कंप्लीट बघणार आहेत। सो मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल यूट्यूबचा व्हिडिओ प्रमोट करणं किंवा शेअर करणं योग्य आहे की अयोग्य आहे। दोन्ही पण मित्रांनो बाजू आहेत नाण्याच्या, योग्य पण आहे अयोग्य पण आहे। योग्य कधी आहे? ज्यावेळी तुम्ही इंटरेस्ट असणाऱ्या लोकांना व्हिडिओ शेअर करता आणि ते लोक व्हिडिओ पूर्ण बघतात, त्यावेळी योग्यच आहे शेअर करणं। पण तुम्ही नको त्या लोकांना शेअर करताय, ते लोक व्हिडिओवरती क्लिक करतायत आणि तुमचं ऑडियन्स रिटेन्शन खराब करून टाकतायत, त्यावेळी अयोग्यच आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही निश्चितपणे विचार करायचा आहे की माझा व्हिडिओ मी किती लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, किती लोकांना शेअर केला पाहिजे आणि त्या लोकांनी व्हिडिओ कंप्लीट बघायला हवा की नको, हे तुम्ही डिसाईड करायचं मित्रांनो। नवीन यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही अशा प्रकारे काम केलं, अशा प्रकारे व्हिडिओ शेअर केले, तर निश्चितच तुमच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे बूस्ट भेटेल आणि तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबबद्दल अजिबात नॉलेज जरी नसेल तरी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा। फक्त 30-40 व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही कंप्लीट बघितले तर निश्चितच तुम्ही एक प्रो यूट्यूबर बनू शकता। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।